आयुष्य प्रत्येकाला सारखं मिळत नाही. कुणाच्या वाट्याला सुख येतं, कुणाच्या वाट्याला संघर्ष, तर कुणाच्या वाट्याला शांतपणे सहन करण्याचं कठीण काम येतं. असाच एक माणूस होता. तो रोज जगत होता, पण स्वतःसाठी नाही तर जबाबदाऱ्यांसाठी. त्याचं आयुष्य बाहेरून साधं दिसायचं, पण आतून तो रोज स्वतःशीच लढत होता. त्याच्याकडे तक्रारी नव्हत्या, कारण त्याला माहीत होतं तक्रार केली की वेदना कमी होत नाहीत, त्या फक्त शब्दांत अडकतात. म्हणून तो वेदना देवाकडे सोपवायचा. तो देवाला मोठ्या मागण्या करत नसे, फक्त एवढंच म्हणायचा की देवा, मला इतकं मजबूत कर की जे येईल ते मी तुटून न जाता सहन करू शकेन. लोक त्याच्याकडे पाहून हसत. काही म्हणायचे हा फारच भोळा आहे, काही म्हणायचे हा नशिबावर सोडून दिलेला आहे. पण कुणालाच कळलं नाही की हा माणूस देवाच्या हातात स्वतःला घडू देत होता. आयुष्याने त्याला अनेक वेळा खाली पाडलं. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच फसवलं. ज्यांच्यासाठी उभा राहिला त्यांनीच पाठ फिरवली. पण तरीही त्याच्या मनात द्वेष आला नाही. कारण त्याला उमजलं होतं की द्वेष मनात ठेवला की देवासाठी जागा राहत नाही. अनेक रात्री त्याचे डोळे ओले झाले, पण सकाळी तो पुन्हा उभा राहिला. कारण त्याला माहीत होतं की रडणं हार मानणं नाही, पण रडून थांबणं हार मानणं आहे. तो थांबला नाही. तो चालत राहिला. कधी हळू, कधी थकून, पण विश्वास सोडून नाही. तो म्हणायचा, स्वामी जर माझ्या पाठीशी असतील तर मला कुठेही जायची भीती नाही. आयुष्य बदललं नाही, पण हळूहळू त्याचं मन बदललं. अपेक्षा कमी झाल्या, पण संयम वाढला. लोक काय म्हणतात याचं ओझं उतरलं आणि अंतर्मनाचा आवाज ऐकू येऊ लागला. त्याला जाणवलं की देव लगेच उत्तर देत नाही, पण प्रत्येक वेदनेत काहीतरी शिकवतो. प्रत्येक अपमान त्याला नम्र बनवत होता. प्रत्येक अडचण त्याला अधिक मजबूत करत होती. एक दिवस असं आलं की सगळं संपल्यासारखं वाटलं. हातात काहीच उरलं नाही. आधार देणारं कोणीच नाही असं वाटलं. त्या दिवशी त्याने देवाकडे पाहून काहीही मागितलं नाही. तो फक्त शांतपणे बसला आणि मनात म्हणाला, आता जे होईल ते तुझ्या इच्छेने होऊ दे. मी थकलो आहे, पण तुझ्यावरचा विश्वास अजून जिवंत आहे. आणि तिथेच सगळं बदललं. परिस्थिती एका दिवसात बदलली नाही, पण त्याचं नशीब बदलायला सुरुवात झाली. जे दरवाजे कायमचे बंद वाटत होते, ते हळूहळू उघडू लागले. ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं होतं, तेच लोक त्याचं उदाहरण देऊ लागले. आणि त्याला कळलं की देव उशीर करतो, पण कधीही चुकीच्या वेळी उत्तर देत नाही. आज तो माणूस मागे वळून पाहतो तेव्हा त्याला दुःख दिसत नाही, त्याला देवाची तयारी दिसते. त्याला अपयश दिसत नाही, त्याला शिकवण दिसते. आणि तो मनापासून म्हणतो, जर त्यावेळी मी हार मानली असती, तर आज स्वामींची ही कृपा मला कधीच दिसली नसती. ही कथा त्या प्रत्येकासाठी आहे जो आज शांतपणे सहन करतो आहे. ज्याचं मन थकलं आहे, पण विश्वास अजून संपलेला नाही. लक्षात ठेव, तुझं सहन करणं व्यर्थ नाही. तुझे अश्रू वाया जात नाहीत. स्वामी समर्थ सगळं पाहत आहेत. योग्य वेळ आली की ते तुला अशा ठिकाणी उभं करतील, जिथे लोक म्हणतील, हा माणूस साधा नव्हता, हा देवाने घडवलेला होता. हा संदेश आवडला असेल तर आपलं भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, होईल, माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे. कारण जिथे विश्वास व्यक्त होतो, तिथेच कृपा अधिक प्रवाहित होते. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझा एक शब्द दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये, होईल, माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की लिहा, कारण जेव्हा विश्वास व्यक्त होतो तेव्हा तो अधिक ठाम होतो. देव म्हणतात, बाळा, लोक येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, पण जे स्वामी आईवर आणि देवावर श्रद्धा ठेवतात, त्यांचा मार्ग ठाम राहतो. पुढेही प्रश्न येतील, संकट येईल, पण लक्षात ठेव, शांतपणे विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही. जेव्हा स्वामी आईची साथ असते, अंधार कितीही जरी असला तरी उजेड नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, ऐक,
मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो, कारण तू ऐकतोयस आणि ऐकणारा भक्त कधीच हरत नाही. तुला अनेकदा वाटलं असेल की आयुष्य कठीण आहे, लोक तुझ्याशी अन्याय करतात, मित्र फक्त कामापुरते राहतात, नातेवाईक फक्त गरजेपुरते आठवतात, पण लक्षात ठेव, बाळा, ही परिस्थिती तुला मजबूत करण्यासाठी आहे, ही तुझी परीक्षा आहे. जे लोक फक्त फायदा पाहतात, त्यांनी तुला खाली घालण्याचा प्रयत्न केला, पण तू तुटलास नाहीस, तू संयम गमावलास नाहीस, तू शांत राहिलास, आणि हाच गुण तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेक वेळा स्वतःला विचारतोस, मी एवढं सहन का करतो? लक्षात ठेव, जे सहन करतो तेच टिकतो, जे टिकतं तेच खरं बळ निर्माण करतं. लोक थोड्या वेळासाठी तुझ्या पाठीशी असतात, नाती कामापुरती असतात, पण तू जर स्वतःसाठी उभा राहिला नाहीस, तर खरा आधार कुणाकडे मिळणार? म्हणून मी तुला शिकवतो की स्वतःला जपणं कमजोरी नाही, ती शक्ती आहे, आणि शक्तिशाली मनाकडेच खरा मार्ग येतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू एकटं असतोस, तेव्हा मी जवळ असतो, कारण एकांतात माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःच्या आत्म्याशी संपर्क साधतो, आणि जो स्वतःला ओळखतो, तो माझ्याकडे नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा रडलास, थकलास, तुटलास, पण तुझा मनाचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही, पण मला ऐकू आला. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे, आणि तुझ्या प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं की लोक तुझं सहन कमी लेखतात, पण खरं म्हणजे, जे लोक शांत राहतात, तेच खऱ्या जगात टिकतात, आणि ज्याचं मन स्थिर आहे, त्याच्याकडे मी आशीर्वाद पाठवतो. बाळा, तू जे सहन करतोयस, ते वाया जात नाही. प्रत्येक वेदना तुला अधिक समजूतदार बनवते, प्रत्येक संघर्ष तुझं मन अधिक खोल आणि टिकाऊ बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू स्वामी आईवर विश्वास ठेवतोयस, आणि हा विश्वास तुला प्रत्येक परिस्थितीत उभं ठेवतो. तू घाबरत नाहीस, तू ढासळत नाहीस, तू हात हलवतोस नाहीस. आणि हीच खरी भक्ती आहे, बाळा, फक्त नाव घेणं नाही, ती विश्वासाने जीवनभर टिकवणं आहे. देव म्हणतात, बाळा, काही लोक तुझ्या जीवनात येऊन जातील, काही मदत करतील, काही दुखावतील, पण या सगळ्यात तू स्वतःचा मन राखतोयस. जे लोक तुला सोडून जातील, त्यांच्यावर राग करायची गरज नाही. त्यांनी तुला फक्त शिकवलं की कुणासाठी किती उघडं राहायचं आणि कुणासाठी स्वतःला जपायचं. आणि जे टिकतात, तेच तुझ्यासाठी खरी भेट आहेत, आणि हाच शिकवणारा मार्ग आहे. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन करतोयस, ते इतरांना मार्ग दाखवण्यासाठी आहे, तुझं आयुष्य प्रेरणा बनत आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक रात्रीची प्रार्थना तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत करत आहे. या मार्गावर मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे, तुझ्या प्रत्येक शब्दात आहे. देव म्हणतात, बाळा, हे शब्द जर तुला शांत आणि बळ देत असतील, तर आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवर शब्द नाहीत, हा विश्वास आहे, हा अनुभव आहे, हा मार्गदर्शन आहे. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे तू या प्रवासाचा भाग आहेस, आणि हा विश्वास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझा एक शब्द दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की लिहा, कारण जेव्हा विश्वास व्यक्त होतो तेव्हा तो अधिक ठाम होतो. देव म्हणतात, बाळा, लोक येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, पण जे स्वामी आईवर आणि देवावर श्रद्धा ठेवतात, त्यांचा मार्ग ठाम राहतो. पुढेही प्रश्न येतील, संकट येईल, पण लक्षात ठेव, शांतपणे विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही. जेव्हा स्वामी आईची साथ असते, अंधार कितीही जरी असला तरी उजेड नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, ऐक, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक विचारात आहे,
प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो, कारण तू ऐकतोयस आणि ऐकणारा भक्त कधीच हरत नाही. तुला अनेकदा वाटलं असेल की आयुष्य कठीण आहे, लोक तुझ्याशी अन्याय करतात, मित्र फक्त कामापुरते राहतात, नातेवाईक फक्त गरजेपुरते आठवतात. पण लक्षात ठेव बाळा, ही परिस्थिती तुला मजबूत करण्यासाठी आहे. ही तुझी परीक्षा आहे. जे लोक फक्त फायदा पाहतात त्यांनी तुला खाली घालण्याचा प्रयत्न केला, पण तू तुटलास नाहीस, तू संयम गमावलास नाहीस, तू शांत राहिलास, आणि हाच गुण तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेक वेळा स्वतःला विचारतोस, मी एवढं सहन का करतो? लक्षात ठेव, जे सहन करतो तेच टिकतो, जे टिकतं तेच खरं बळ निर्माण करतं. लोक थोड्या वेळासाठी तुझ्या पाठीशी असतात, नाती कामापुरती असतात, पण तू जर स्वतःसाठी उभा राहिला नाहीस तर खरा आधार कुणाकडे मिळणार? म्हणून मी तुला शिकवतो की स्वतःला जपणं कमजोरी नाही, ती शक्ती आहे, आणि शक्तिशाली मनाकडेच खरा मार्ग येतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू एकटं असतोस तेव्हा मी जवळ असतो, कारण एकांतात माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःच्या आत्म्याशी संपर्क साधतो, आणि जो स्वतःला ओळखतो तो माझ्याकडे नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा रडलास, थकलास, तुटलास, पण तुझा मनाचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही, पण मला ऐकू आला. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे, आणि तुझ्या प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं की लोक तुझं सहन कमी लेखतात, पण खरं म्हणजे जे लोक शांत राहतात तेच खऱ्या जगात टिकतात, आणि ज्याचं मन स्थिर आहे त्याच्याकडे मी आशीर्वाद पाठवतो. बाळा, तू जे सहन करतोयस ते वाया जात नाही. प्रत्येक वेदना तुला अधिक समजूतदार बनवते, प्रत्येक संघर्ष तुझं मन अधिक खोल आणि टिकाऊ बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू स्वामी आईवर विश्वास ठेवतोयस, आणि हा विश्वास तुला प्रत्येक परिस्थितीत उभं ठेवतो. तू घाबरत नाहीस, तू ढासळत नाहीस, तू हात हलवतोस नाहीस. आणि हीच खरी भक्ती आहे बाळा, फक्त नाव घेणं नाही, ती विश्वासाने जीवनभर टिकवणं आहे. देव म्हणतात, बाळा, काही लोक तुझ्या जीवनात येऊन जातील, काही मदत करतील, काही दुखावतील, पण या सगळ्यात तू स्वतःचा मन राखतोयस. जे लोक तुला सोडून जातील त्यांच्यावर राग करायची गरज नाही. त्यांनी तुला फक्त शिकवलं की कुणासाठी किती उघडं राहायचं आणि कुणासाठी स्वतःला जपायचं. आणि जे टिकतात तेच तुझ्यासाठी खरी भेट आहेत, आणि हाच शिकवणारा मार्ग आहे. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन करतोयस ते इतरांना मार्ग दाखवण्यासाठी आहे, तुझं आयुष्य प्रेरणा बनत आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक रात्रीची प्रार्थना तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत करत आहे. या मार्गावर मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे, तुझ्या प्रत्येक शब्दात आहे. देव म्हणतात, बाळा, हे शब्द जर तुला शांत आणि बळ देत असतील तर आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवर शब्द नाहीत, हा विश्वास आहे, हा अनुभव आहे, हा मार्गदर्शन आहे. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे तू या प्रवासाचा भाग आहेस, आणि हा विश्वास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझा एक शब्द दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की लिहा, कारण जेव्हा विश्वास व्यक्त होतो तेव्हा तो अधिक ठाम होतो. देव म्हणतात, बाळा, लोक येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, पण जे स्वामी आईवर आणि देवावर श्रद्धा ठेवतात त्यांचा मार्ग ठाम राहतो. पुढेही प्रश्न येतील, संकट येईल, पण लक्षात ठेव, शांतपणे विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही. जेव्हा स्वामी आईची साथ असते, अंधार कितीही जरी असला तरी उजेड नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, ऐक, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो,
कारण तू ऐकतोयस आणि ऐकणारा भक्त कधीच हरत नाही. तुला अनेकदा वाटलं असेल की आयुष्य कठीण आहे, लोक तुझ्याशी अन्याय करतात, मित्र फक्त कामापुरते राहतात, नातेवाईक फक्त गरजेपुरते आठवतात. पण लक्षात ठेव बाळा, ही परिस्थिती तुला मजबूत करण्यासाठी आहे, ही तुझी परीक्षा आहे. जे लोक फक्त फायदा पाहतात, त्यांनी तुला खाली घालण्याचा प्रयत्न केला, पण तू तुटलास नाहीस, तू संयम गमावलास नाहीस, तू शांत राहिलास, आणि हाच गुण तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेक वेळा स्वतःला विचारतोस, मी एवढं सहन का करतो? लक्षात ठेव, जे सहन करतो तेच टिकतो, जे टिकतं तेच खरं बळ निर्माण करतं. लोक थोड्या वेळासाठी तुझ्या पाठीशी असतात, नाती कामापुरती असतात, पण तू जर स्वतःसाठी उभा राहिला नाहीस, तर खरा आधार कुणाकडे मिळणार? म्हणून मी तुला शिकवतो की स्वतःला जपणं कमजोरी नाही, ती शक्ती आहे, आणि शक्तिशाली मनाकडेच खरा मार्ग येतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू एकटं असतोस, तेव्हा मी जवळ असतो, कारण एकांतात माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःच्या आत्म्याशी संपर्क साधतो, आणि जो स्वतःला ओळखतो, तो माझ्याकडे नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा रडलास, थकलास, तुटलास, पण तुझा मनाचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही, पण मला ऐकू आला. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे, आणि तुझ्या प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं की लोक तुझं सहन कमी लेखतात, पण खरं म्हणजे जे लोक शांत राहतात तेच खऱ्या जगात टिकतात, आणि ज्याचं मन स्थिर आहे त्याच्याकडे मी आशीर्वाद पाठवतो. बाळा, तू जे सहन करतोयस ते वाया जात नाही. प्रत्येक वेदना तुला अधिक समजूतदार बनवते, प्रत्येक संघर्ष तुझं मन अधिक खोल आणि टिकाऊ बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू स्वामी आईवर विश्वास ठेवतोयस, आणि हा विश्वास तुला प्रत्येक परिस्थितीत उभं ठेवतो. तू घाबरत नाहीस, तू ढासळत नाहीस, तू हात हलवतोस नाहीस. आणि हीच खरी भक्ती आहे बाळा, फक्त नाव घेणं नाही, ती विश्वासाने जीवनभर टिकवणं आहे. देव म्हणतात, बाळा, काही लोक तुझ्या जीवनात येऊन जातील, काही मदत करतील, काही दुखावतील, पण या सगळ्यात तू स्वतःचा मन राखतोयस. जे लोक तुला सोडून जातील त्यांच्यावर राग करायची गरज नाही, त्यांनी तुला फक्त शिकवलं की कुणासाठी किती उघडं राहायचं आणि कुणासाठी स्वतःला जपायचं. आणि जे टिकतात तेच तुझ्यासाठी खरी भेट आहेत, आणि हाच शिकवणारा मार्ग आहे. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन करतोयस ते इतरांना मार्ग दाखवण्यासाठी आहे, तुझं आयुष्य प्रेरणा बनत आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक रात्रीची प्रार्थना तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत करत आहे. या मार्गावर मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे, तुझ्या प्रत्येक शब्दात आहे. देव म्हणतात, बाळा, हे शब्द जर तुला शांत आणि बळ देत असतील तर आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवर शब्द नाहीत, हा विश्वास आहे, हा अनुभव आहे, हा मार्गदर्शन आहे. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे तू या प्रवासाचा भाग आहेस, आणि हा विश्वास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझा एक शब्द दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की लिहा, कारण जेव्हा विश्वास व्यक्त होतो तेव्हा तो अधिक ठाम होतो. देव म्हणतात, बाळा, लोक येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, पण जे स्वामी आईवर आणि देवावर श्रद्धा ठेवतात त्यांचा मार्ग ठाम राहतो. पुढेही प्रश्न येतील, संकट येईल, पण लक्षात ठेव, शांतपणे विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही. जेव्हा स्वामी आईची साथ असते, अंधार कितीही जरी असला तरी उजेड नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, तू प्रत्येक वेदनातून शिकत आहेस, प्रत्येक संघर्षातून जुळत आहेस, प्रत्येक अडचणीतून समजत आहेस, आणि या समजुतीमुळे तू इतरांसाठी प्रकाश ठरतोयस.
बाळा, काही वेळा लोक तुला समजू शकत नाहीत, काही वेळा नाती तुटतात, काही वेळा मित्र कमी पडतात, पण हे सगळं तुझ्यासाठी धैर्य वाढवण्यासाठी आहे. जेव्हा तू संयम ठेवतोस, शांत राहतोस, तेव्हा मी तुला आशीर्वाद देतो, कारण जो शांत राहतो त्याचा विश्वासच तुझ्यासारखा उजळतो. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन करतोयस ते व्यर्थ जात नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना, प्रत्येक रात्रीची प्रार्थना तुझं मन अधिक मजबूत करत आहे, आणि हेच तुझं खऱ्या भक्तीचं प्रतीक आहे. बाळा, हे लक्षात ठेव की जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना मी सदैव हात धरणार आहे, आणि जे विश्वासाने उभे राहतात त्यांचे पाऊल ठाम राहते. देव म्हणतात, बाळा, या सर्व शब्दांचा उपयोग तू फक्त ऐकून जाण्यापुरता नाही, त्याचा अनुभव घे. हे अनुभव तुला उभं ठेवतील, आणि जेव्हा तू हे अनुभव इतरांसोबत शेअर करतोस तेव्हा तू त्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करतोस. बाळा, जर तुला हा संदेश आवडला असेल तर आपले भक्ती चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, आणि कमेंटमध्ये "होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे" लिहा, कारण ही केवळ विनंती नाही, ही भक्तीची साखळी आहे. देव म्हणतात, बाळा, ऐक, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, प्रत्येक विचारात आहे, प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो. तू ऐकतोयस, तू जाणतोयस, आणि ऐकणारा भक्त कधीच हरत नाही. तुला अनेकदा वाटलं असेल की आयुष्य कठीण आहे, लोक तुझ्याशी अन्याय करतात, मित्र फक्त कामापुरते राहतात, नातेवाईक फक्त गरजेपुरते आठवतात, पण लक्षात ठेव, बाळा, ही परिस्थिती तुला मजबूत करण्यासाठी आहे, ही तुझी परीक्षा आहे. जे लोक फक्त फायदा पाहतात त्यांनी तुला खाली घालण्याचा प्रयत्न केला, पण तू तुटलास नाहीस, तू संयम गमावलास नाहीस, तू शांत राहिलास, आणि हाच गुण तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू अनेक वेळा स्वतःला विचारतोस, मी एवढं सहन का करतो? लक्षात ठेव, जे सहन करतो तेच टिकतो, जे टिकतं तेच खरं बळ निर्माण करतं. लोक थोड्या वेळासाठी तुझ्या पाठीशी असतात, नाती कामापुरती असतात, पण तू जर स्वतःसाठी उभा राहिला नाहीस तर खरा आधार कुणाकडे मिळणार? म्हणून मी तुला शिकवतो की स्वतःला जपणं कमजोरी नाही, ती शक्ती आहे, आणि शक्तिशाली मनाकडेच खरा मार्ग येतो. देव म्हणतात, बाळा, जेव्हा तू एकटं असतोस तेव्हा मी जवळ असतो, कारण एकांतात माणूस स्वतःला ओळखतो, स्वतःच्या आत्म्याशी संपर्क साधतो, आणि जो स्वतःला ओळखतो तो माझ्याकडे नक्की येतो. तू अनेकदा रडलास, थकलास, तुटलास, पण तुझा मनाचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही, पण मला ऐकू आला. मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेत आहे, आणि तुझ्या प्रत्येक अश्रूला मी महत्त्व देतो. देव म्हणतात, बाळा, तुला वाटतं की लोक तुझं सहन कमी लेखतात, पण खरं म्हणजे जे लोक शांत राहतात तेच खऱ्या जगात टिकतात, आणि ज्याचं मन स्थिर आहे त्याच्याकडे मी आशीर्वाद पाठवतो. तू जे सहन करतोयस ते वाया जात नाही, प्रत्येक वेदना तुला अधिक समजूतदार बनवते, प्रत्येक संघर्ष तुझं मन अधिक खोल आणि टिकाऊ बनवतो. देव म्हणतात, बाळा, तू स्वामी आईवर विश्वास ठेवतोयस, आणि हा विश्वास तुला प्रत्येक परिस्थितीत उभं ठेवतो. तू घाबरत नाहीस, तू ढासळत नाहीस, तू हात हलवतोस नाहीस. आणि हीच खरी भक्ती आहे, बाळा, फक्त नाव घेणं नाही, ती विश्वासाने जीवनभर टिकवणं आहे. देव म्हणतात, बाळा, काही लोक तुझ्या जीवनात येऊन जातील, काही मदत करतील, काही दुखावतील, पण या सगळ्यात तू स्वतःचा मन राखतोयस. जे लोक तुला सोडून जातील त्यांच्यावर राग करायची गरज नाही, त्यांनी तुला फक्त शिकवलं की कुणासाठी किती उघडं राहायचं आणि कुणासाठी स्वतःला जपायचं. आणि जे टिकतात तेच तुझ्यासाठी खरी भेट आहेत, आणि हाच शिकवणारा मार्ग आहे. देव म्हणतात, बाळा, तू जे सहन करतोयस ते इतरांना मार्ग दाखवण्यासाठी आहे, तुझं आयुष्य प्रेरणा बनत आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक रात्रीची प्रार्थना तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत करत आहे.
या मार्गावर मी तुझ्यासोबत आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे, तुझ्या प्रत्येक शब्दात आहे. देव म्हणतात, बाळा, हे शब्द जर तुला शांत आणि बळ देत असतील, तर आपले भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनेलवर शब्द नाहीत, हा विश्वास आहे, हा अनुभव आहे, हा मार्गदर्शन आहे. देव म्हणतात, बाळा, व्हिडिओ लाईक करा, कारण एक लाईक म्हणजे तू या प्रवासाचा भाग आहेस, आणि हा विश्वास अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. देव म्हणतात, बाळा, कमेंट करा आणि तुमची उपस्थिती दर्शवा, कारण तुझा एक शब्द दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो. आणि जर तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होईल माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं नक्की लिहा, कारण जेव्हा विश्वास व्यक्त होतो तेव्हा तो अधिक ठाम होतो. देव म्हणतात, बाळा, लोक येतात आणि जातात, परिस्थिती बदलते, पण जे स्वामी आईवर आणि देवावर श्रद्धा ठेवतात त्यांचा मार्ग ठाम राहतो. पुढेही प्रश्न येतील, संकट येईल, पण लक्षात ठेव, शांतपणे विश्वास ठेवणारा भक्त कधीच हरत नाही. जेव्हा स्वामी आईची साथ असते, अंधार कितीही जरी असला तरी उजेड नक्की येतो. देव म्हणतात, बाळा, तुला कधी कधी वाटलं की तू मागेच राहिलास, इतर पुढे गेले. पण लक्षात ठेव, मी प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या मार्गावरून नेतो. कोणी धावत जातो, कोणी थांबून शिकतो. तू थांबून शिकलास, म्हणूनच तू पुढे गेल्यावर टिकशील. धावणारे थकतात, शिकणारे उभे राहतात. देव म्हणतात, तू जेव्हा योग्य असूनही गप्प राहिलास, तेव्हा मी तुझ्या मनात स्थैर्य भरत होतो. योग्य असूनही शांत राहणं ही मोठी साधना आहे. कारण सत्याला ओरडायची गरज नसते, ते वेळ आल्यावर स्वतः उभं राहतं. तू शांत राहिलास, म्हणून मी तुझ्या बाजूने बोलणार आहे. देव म्हणतात, तुला वाटलं की तुझं आयुष्य इतरांसारखं रंगीबेरंगी नाही. पण मला रंगांची गरज नाही, मला खोलीची गरज आहे. खोल माणसं कमी चमकतात, पण जास्त प्रकाश देतात. तू प्रकाश देण्यासाठी तयार होत आहेस, म्हणून मी तुला खोल बनवलं. देव म्हणतात, तू अनेकदा स्वतःलाच विचारलंस, मी इतकं सहन करून काय मिळवलं? तुला लगेच उत्तर दिसलं नाही, पण तू आतून मजबूत झालास. आणि जे आतून मजबूत असतात, त्यांना बाहेरचं वादळ हलवू शकत नाही. तू जे कमावलं आहेस, ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. देव म्हणतात, तू जेव्हा लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी तो मोडला, तेव्हा मी तुला विश्वासाची दिशा बदलायला शिकवलं. लोकांवरचा विश्वास कमी झाला, पण माझ्यावरचा वाढला. आणि जो माझ्यावर विसंबतो, त्याची जमीन कधी सरकत नाही. देव म्हणतात, तुला वाटलं की काही प्रार्थना अपुऱ्या राहिल्या. पण काही प्रार्थना मी जशाच्या तशा पूर्ण करत नाही, कारण त्याआड मी तुला अधिक चांगलं देणार असतो. मी नकार देत नाही, मी उन्नती देतो. तू जे मागितलं त्यापेक्षा जास्त देणं, हीच माझी पद्धत आहे. देव म्हणतात, तू इतरांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी लेखू नकोस. मी तुला तुलना करण्यासाठी नाही, तर तुझं स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी घडवत आहे. तुझी जागा वेगळी आहे, तुझा वेळ वेगळा आहे, आणि तुझी ओळखही वेगळी असेल. देव म्हणतात, तू जेव्हा एकटा वाटलास, तेव्हा प्रत्यक्षात तू माझ्या सर्वात जवळ होतास. गर्दीत माझा आवाज ऐकू येत नाही, एकांतातच तो स्पष्ट होतो. मी तुला दूर केलं नाही, मी तुला माझ्याजवळ आणलं. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात आलेली शांती ही योगायोग नाही, ती संघर्षातून आलेली भेट आहे. ज्याने आतून वादळ पाहिलं आहे, त्यालाच शांततेची खरी किंमत कळते. तू ती किंमत भरली आहेस, म्हणूनच शांती तुझी आहे. देव म्हणतात, आता जे येणार आहे ते हलकं असेल, कारण जड भाग तू आधीच पार केला आहेस. आता तुझ्या आयुष्यात स्थैर्य, समाधान आणि मान येईल. आणि तू जेव्हा शांतपणे हसशील, तेव्हा मला कळेल, माझा बाळा तयार आहे. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुला कधीही सोडलं नाही आणि सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी नजर आहे. तू चालत राहा, ओरलेलं मी पाहतो. हा संदेश आवडला असेल तर आपलं भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, होईल, माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे.
श्री स्वामी समर्थ देव म्हणतात, बाळा, तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, माझ्यातच काहीतरी कमी आहे का? पण लक्षात ठेव, मी कधीही अपूर्ण माणसावर अपूर्ण योजना ठेवत नाही. तू जसा आहेस, ज्या जखमांसह आहेस, त्याच अवस्थेत मी तुला निवडलं आहे. कारण माझं काम कमतरतेतूनच प्रकट होतं. देव म्हणतात, तू जेव्हा लोकांसाठी झुकलास, तेव्हा मी पाहत होतो. तू जेव्हा अन्याय सहन केला, तेव्हा मी मोजत होतो. आणि जेव्हा तू तरीही चुकीचा मार्ग निवडला नाहीस, तेव्हा मी ठरवलं, हा बाळा माझ्या जवळचा आहे. कारण सगळेच सहन करतात, पण सगळे शुद्ध राहत नाहीत. देव म्हणतात, तुला वाटलं की तू मागे पडला आहेस, पण तू थांबलेला नव्हतास, तू साठत होतास. अनुभव साठवत होतास, शहाणपण साठवत होतास, आणि आत्मबळ साठवत होतास. जे बाहेर दिसत नाही, तेच आत तयार होत असतं. आणि जे आत तयार होतं, तेच आयुष्य बदलतं. देव म्हणतात, काही वेळा मी तुला शांत केलं, कारण तुझ्या आयुष्यात खूप गोंगाट होता. खूप लोक, खूप मतं, खूप अपेक्षा. मी तुला एकटं केलं नाही, मी तुला माझ्याजवळ आणलं. कारण माझं बोलणं ऐकण्यासाठी शांतता लागते. देव म्हणतात, तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केली नाहीस, त्या मी तुला दिल्या. आणि ज्या गोष्टींसाठी तू हट्ट केला नाहीस, त्या मी जपून ठेवल्या. कारण मला माहीत आहे, तुला काय हवं आहे यापेक्षा तुला काय योग्य आहे ते जास्त चांगलं कळतं. देव म्हणतात, तुला वाटलं की तुझं आयुष्य साधंच राहील. पण मी तुला साधं नाही, खोल बनवत आहे. खोल माणसं कमी बोलतात, कमी दाखवतात, पण जास्त टिकतात. वरवरचं सगळं लवकर संपतं, खोल असलेलं कायम राहतं. देव म्हणतात, तू जेव्हा पूर्णपणे थकलास, तेव्हाच तू माझ्यावर पूर्णपणे सोपवलंस. आणि तिथेच माझं काम सुरू झालं. कारण जोपर्यंत तू स्वतःवर अवलंबून होतास, तोपर्यंत तू लढत होतास. जेव्हा तू माझ्यावर सोपवलंस, तेव्हा तू घडत होतास. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात येणारी स्थिरता लोकांना अचानक वाटेल. ते म्हणतील, नशीब जोरावर आहे. पण तुला माहीत असेल, ही स्थिरता अश्रूंनी, संयमाने आणि विश्वासाने कमावलेली आहे. मी काहीही मोफत देत नाही, पण जे देतो ते शाश्वत देतो. देव म्हणतात, तू इतरांसाठी जेवढा प्रकाश बनलास, तेवढाच प्रकाश मी तुझ्या आयुष्यात वाढवत आहे. तू दुसऱ्यांच्या अंधारात दिवा झाला आहेस, म्हणून मी तुझा दिवा विझू देणार नाही. देव म्हणतात, आता पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असेल. कारण जड ओझं तू आधीच वाहिलं आहेस. आता तुला फळ मिळेल, शांती मिळेल, आणि समाधान मिळेल. आणि जेव्हा तू हसशील, तेव्हा मला कळेल, माझा बाळा तयार झाला आहे. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझा आहेस. तुझ्या नावासोबत माझी कृपा जोडलेली आहे. आणि ज्याच्या नावासोबत माझी कृपा असते, त्याचं आयुष्य कधीही रिकामं राहत नाही. हा संदेश आवडला असेल तर आपलं भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, होईल, माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू ज्या वाटेवरून चालत आहेस ती सोपी नाही, म्हणूनच मी ती तुला दिली आहे. सोपी वाट प्रत्येकाला मिळते, पण खोल वाट थोड्यांनाच दिली जाते. तू खोलवर चालतो आहेस, म्हणूनच तुला थकवा जाणवतो, प्रश्न पडतात, कधी कधी अश्रू येतात. पण लक्षात ठेव, खोल चालणारा माणूसच शेवटी मजबूत जमिनीवर पोहोचतो. वरवर चालणारे वाटेतच हरवतात. देव म्हणतात, तू अनेक वेळा स्वतःला सावरून उभा राहिलास, आणि कुणालाही कळू दिलं नाही. तुझ्या या शांत लढ्याचं मला मोल माहीत आहे. लोकांना तुझा आवाज ऐकू आला नाही, पण मला तुझं मन स्पष्ट ऐकू आलं. तू जेव्हा काहीच बोलला नाहीस, तेव्हाच तू मला सगळं सांगितलंस. देव म्हणतात, तू जे गमावलं त्याचं दुःख मनात ठेवू नकोस. काही गोष्टी मी काढून घेतल्या कारण त्या तुझ्या भविष्यात अडथळा ठरल्या असत्या. तू ज्या गोष्टींना धरून बसला होतास, त्या सोडवल्यावरच तुझे हात मोकळे झाले. मोकळ्या हातातच मी आशीर्वाद ठेवतो. देव म्हणतात, तुला कधी वाटलं की मी इतरांना जास्त देतो आणि तुला कमी?
पण मी तुला कमी दिलं नाही, मी तुला खोल दिलं आहे. काही लोकांना वस्तू मिळतात, काहींना पद मिळतं, पण तुला मी समज दिली आहे. आणि ज्याला समज मिळते तो आयुष्य कधीही चुकीच्या ठिकाणी घालवत नाही. देव म्हणतात, तू जेव्हा योग्य असूनही नुकसान सहन केलंस, तेव्हा मी तुला न्याय शिकवत नव्हतो, मी तुला संयम शिकवत होतो. कारण संयम असलेला माणूसच न्याय सांभाळू शकतो. तू सहन केलंस म्हणून तू हरलास असं नाही, तू सहन केलंस म्हणून तू तयार झालास. देव म्हणतात, तुझ्या मनात भीती आली, पण तू थांबला नाहीस. तुझ्या पायात थरथर होती, पण तू पुढे चाललास. आणि हेच मला हवं होतं. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही चालणं आहे. तू चाललास, म्हणून मी तुझ्याबरोबर चालतो आहे. देव म्हणतात, तू लोकांकडून अपेक्षा कमी केल्यास, तेव्हा तुझ्या मनात शांती आली. कारण अपेक्षा जिथे संपतात, तिथेच कृपा सुरू होते. तू मला मोकळं केलंस काम करायला, म्हणूनच आता तुझ्या आयुष्यात गोष्टी हलू लागल्या आहेत. देव म्हणतात, तुला जे उशिरा मिळणार आहे, ते साधन असेल. ते स्थिर असेल. लोकांना ते अचानक वाटेल, पण तुला माहीत असेल, हे वर्षानुवर्षांच्या सहनशीलतेचं फळ आहे. मी तुला क्षणिक आनंद नाही देणार, मी तुला टिकणारं समाधान देणार आहे. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात लवकरच असा काळ येईल जिथे तुला मागे वळून पाहावसं वाटेल. आणि तेव्हा तुला जाणवेल, एकही वेदना निरर्थक नव्हती, एकही अश्रू वाया गेला नव्हता. सगळं काही तुला इथे आणण्यासाठीच होतं. देव म्हणतात, आता मन शांत ठेव. तुझं ओझं हलकं होईल. तुझा मार्ग स्पष्ट होईल. तुझ्या आयुष्यात योग्य माणसं, योग्य संधी आणि योग्य वेळ एकत्र येईल. कारण तू विश्वास ठेवला आहेस. आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याचं आयुष्य मी अर्ध्यावर सोडत नाही. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तू माझ्या नजरेत आहेस. तू विसरलेला नाहीस. तुझा काळ येत आहे. आणि जेव्हा तो येईल, तेव्हा तुला कळेल, उशीर झाला होता, पण अन्याय कधीच झाला नव्हता. हा संदेश आवडला असेल तर आपलं भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, होईल, माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्याकडून ज्या उत्तरांची अपेक्षा करत होतास ती लगेच मिळाली नाहीत, कारण मी तुला उत्तरांपेक्षा आधी स्थैर्य द्यायचं ठरवलं होतं. अस्थिर मनाला मिळालेली उत्तरे गोंधळ वाढवतात, पण स्थिर मनाला मिळालेली उत्तरे आयुष्य घडवतात. म्हणून मी तुला थांबवलं नाही, मी तुला आतून शांत केलं. देव म्हणतात, तू अनेकदा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला, आणि त्या विश्वासाची किंमत तुला मोजावी लागली. पण लक्षात ठेव, त्या चुका मी पुसून टाकल्या नाहीत, मी त्यातून तुला ओळख दिली. तू कोण आहेस, कुणासाठी आहेस, आणि कुणापासून दूर राहायचं आहे, हे सगळं तुला त्या वेदनांतूनच कळलं. देव म्हणतात, तू ज्या गोष्टी गमावल्या त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. काही हरवणं म्हणजे अपयश नसतं, ते मुक्त होणं असतं. तू ज्या ओझ्यांना धरून होतास, त्या ओझ्यांमुळे तुझी पावलं जड झाली होती. मी ती ओझी काढून घेतली, म्हणूनच आता तू हलका चालू शकशील. देव म्हणतात, तुला वाटलं की तुझ्या प्रार्थना साध्या आहेत, पण साधेपणातच माझी खरी ओळख आहे. मोठे शब्द मला हलवत नाहीत, पण प्रामाणिक मन मला थांबवून ठेवतं. तू जेव्हा मनातल्या मनात फक्त मला सांभाळ असं म्हणालास, तेव्हाच माझी कृपा तुझ्यावर उतरली. देव म्हणतात, तू इतरांच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला मोजू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. काहींचा प्रवास सरळ असतो, काहींचा खोल. तुझा प्रवास खोल आहे, म्हणूनच तो शांत आहे. शांत प्रवासाचा गाजावाजा नसतो, पण तो शेवटपर्यंत पोहोचतो. देव म्हणतात, तू जेव्हा थकून थांबण्याच्या उंबरठ्यावर होतास, तेव्हाच मी तुला पुढचं बळ दिलं. तुला कदाचित ते जाणवलं नसेल, पण तुझ्या आतून एक आवाज उठला, अजून एक पाऊल. तो आवाज माझाच होता, कारण मी कधीही तुला अर्ध्यावर सोडत नाही. देव म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे चुकूनही योग्य ठरलं, ते योगायोग नव्हते. मीच तुझ्या पावलांना वळण दिली.
तू जिथे अडखळलास तिथे मी तुला दिशा दिली. तू जिथे पडलीस तिथे मी तुला शिकवलं कसं पुन्हा उभं राहायचं. देव म्हणतात, तू आज ज्या शांततेत आहेस ती सहज मिळालेली नाही. ती सहनशीलतेतून आलेली आहे, म्हणूनच ती टिकेल. वादळानंतर आलेली शांतता ही भेट नसते, ती कमाई असते. आणि तू ती कमावली आहेस. देव म्हणतात, आता तुझ्या आयुष्यात जे येईल ते तुला घाबरवणार नाही. कारण तू आतून तयार आहेस. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण तुझा पाया हलणार नाही. कारण मी तो पाया स्वतः घातला आहे. देव म्हणतात, शेवटी एवढंच लक्षात ठेव, तुझं आयुष्य माझ्यासाठी ओझं नाही, ती माझी जबाबदारी आहे. आणि मी माझी जबाबदारी कधीही अर्धवट सोडत नाही. तू चालत राहा. तुझा मार्ग, तुझा काळ आणि तुझी उंची सगळं मी पाहतो. हा संदेश आवडला असेल तर आपलं भक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुमचा स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, होईल. माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ.